नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? काल आपला चार्ट पॅटर्न झाला आणि चार्ट पॅटर्न नंतर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे त्याला म्हणतात डाऊ थेरी. चार्ट पॅटर्न नंतर तुम्हाला डाऊ थेरी ही माहीत असायलाच पाहिजे. डाऊ थेरी पूर्ण पाठ नाही झाली तरी चालेल, पण डाऊ थेरीचं मेन स्ट्रक्चर काय असतं, ते कशाप्रकारे काम करतं, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, डाऊ थेरी अप ट्रेंड, साइडवेज आणि डाऊन ट्रेंड या तिन्ही पट्ट्यात वेगळ्या पद्धतीनं काम करते. परंतु डाऊ थेरीमध्ये अप ट्रेंड जे 3 मूव्ह असतात सगळ्यात महत्त्वाचे, तसे 5 पण येऊ शकतात, पण जे महत्त्वाचे 3 मूव्ह असतात त्याच्यामधला फर्स्ट मूव्ह बरंच वेळा कळतच नाही. पण सेकंड मूव्हमध्ये सगळ्यात जास्त पैसे पडतात, म्हणजे बनतात, आणि थर्ड मूव्ह जो असतो त्याच्यामध्ये जास्त करून डिस्ट्रीब्युशन होतं. पण थर्ड मूव्हमध्ये पैसे बनत नाहीत. म्हणजे डाऊ थेरीमध्ये सेकंड मूव्हमध्ये पैसे बनतात. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आता आपण डाऊ थेरीला सुरुवात करू. डाऊ थेरी जास्त अवघड नाही. डाऊ थेरी ही सगळ्या मार्केटमध्ये वापरली जाणारी प्रथा आहे. तुम्हाला हे माहीतच पाहिजे की डाऊ थेरी कशी काम करते, तिचं स्ट्रक्चर कसं बनतं आणि ती कशी वापरली जाते. तर याचा आपण पुढचा पार्ट पाहू. हे बघा, डाऊ थेरीमध्ये नेहमी जो बनणारा ट्रेड आहे तो हायर हाय असतो. सांगायचं म्हणजे सुरुवातीला मार्केट वर जातं आणि वर गेल्यानंतर एक लोअर लो बनायला सुरुवात होते. वर जातं सुरुवातीला मार्केट, त्याच्यानंतर एक लोअर लो बनतो. हायर मारल्यानंतर एक लोअर लो येतो. परंतु ह्या लोअर लोची एक खासियत अशी की हा पहिला जो जिथनं मार्केट सुरू झालं त्याचा तो लो तोडत नाही, आणि त्याच्यानंतर तो जो हायर हाय बनलेला आहे त्याचा हाय तोडून वर जातं, आणि त्याच्यानंतर परत एक लोअर लो बनतो. हा जो लो असतो विशेषतः ह्या हायच्या आसपास बनण्याची जास्त शक्यता असते. थोडं खाली येऊ शकतो कधी कधी, असं काही नाही, पण ह्या हायच्या जवळपास हा लो बनतो. पण तो हा जो लो आहे त्याला तो कधीही कट करत नाही, आणि त्याच्यानंतर दुसरा हाय बनतो. अलग लक्षात, तो जो हा पहिला हाय बनतो त्याच्यानंतर इकडं जो बनणारा सेकंड हाय आहे, ह्या हायमध्ये सगळ्यात जास्त पैसे बनतात. आणि हे सगळं तुम्ही पाहत असाल तर हा लो मारला त्याच्यावरचा हा लो आहे, म्हणजे लो पण हायरच बनतो आणि जो हाय बनतो तो पण हायर बनतो. ज्या वेळेस हे हायर हाय आणि लोअर लो बनायचे बंद होतात तेव्हा मार्केट एक कन्सोलिडेशन एरियामध्ये जातं, सेकंड फेजमध्ये जातं. एक प्रकारे ह्या डाऊ थेरीच्या सेकंड फेजमध्ये जातं, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो हा लो तोडतं त्याच्यानंतर डिक्लेअर होतं की हा जो हायर हाय जाण्याची प्रथा आहे ती आता तुटलेली आहे आणि इथून पुढे मार्केट डाऊन ट्रेंडला जाऊ शकतं. परंतु ह्या ज्या थर्ड फेजमध्ये जे मार्केट येतं याच्यामध्ये पैसे नाही बनत. ह्या फर्स्ट फेजमध्येच पैसे बनतात. थर्ड फेजमध्ये जास्तीत जास्त करेक्शन असतं, एक इम्पल्शनचं वापर म्हणून केलं जातो. तर हे तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. याचे सूत्र काय आहे की हायर हाय बनतो, लोअर लो नेहमी बनतो, आणि मार्केट वरच्या साईडला जाते आणि नंतर खाली येतं, वर जातं, खाली येतं, वर जातं, खाली येतं. आणि याचा सरळ अर्थ असा असतो की मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये ते बेरिश ट्रेंडमध्ये नाही, अशा मार्केटला कधीही सेल करायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही ज्या वेळेस मार्केट लोअर लोला आला असतो त्यावेळेस बाय करायचा प्रयत्न करायचा. ते हायर हाय हमखास तोडतं. लोअर लो तोडला तर तुमचा स्टॉप लॉस छोटा राहतो, मग मार्केटचा ट्रेंड चेंज झाला. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बाईंग केली आणि ह्या हायर हायला धरलं तर ह्या ठिकाणी चांगलं असतं. आता इथं कसं होतं की मार्केट खाली आलं, हायर हायला जाण्याचा प्रयत्न करते पण इथं जाऊ नाही शकत, आणि ज्या वेळेस इथं जात नाही, कन्सोलिडेशन करता आणि तरीही जात नाही, त्यावेळेस हा लोअर लो तोडायची शक्यता असते. परंतु कधीही मार्केट ट्रेंडिंग होतं, ट्रेंडिंग नंतर जेव्हा ते हायर हाय नाही तोडत त्यावेळेस ते लोअर लो पण लगेच नाही तोडत, आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला आपल्या निफ्टीच्या चार्ट पॅटर्नवर मी दाखवतो की मी याची थेरी का लावली होती की मार्केट वर जाणार नाही, ते मार्केट खाली राहील. एक मिनिट. ओके.
निफ्टीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये हा जो लो मारला मार्केटने, त्याच्यामध्ये नंतर जेव्हा मार्केट ह्या लेवलला आलं त्यावेळेस ह्या ठिकाणी ज्यांनी पण बाईंग केले त्यांनी खूप पैसा कमवला. या बाईंगमध्ये ज्यांनी पैसा कमवला त्यांनी या ठिकाणी 2022च्या सेलिंगमध्ये, इथं कळतंय, या ठिकाणी ज्यांनी बाईंगमध्ये पैसा कमवला त्यांनी 2022च्या सेलिंगमध्ये पाहिजे तसा पैसा कमवला नाही. त्यांची बरेच अंशी पैसे कमवता त्यांना नाही आला सेलिंगमध्ये. इथं त्यांनी बऱ्याच जणांनी पैसा घालवला, कारण त्यांनी जे ट्रेड घेतले होते त्यांना असं वाटलं मार्केट खूपच चालले, मार्केट खाली निघून जाईल. बरेच जणांनी ते एक्झिट करून टाकलं. परंतु जे मोठाले प्लेयर असतात त्यांच्या हे लक्षात असतं की ही फर्स्ट वेव्ह आहे, फर्स्ट वेव्ह आहे. त्यांना कळतं, आपल्याला लक्षात नाही येत, कारण आपल्याला तर डाव थेरी माहीतच नसते. आपण तेवढं शिकण्यावर लक्षच दिलेलं नसतं. आपल्याला असं वाटतं की आपण इथनं जे पैसे कमवले तर सोडून देतो, मी पण तेच तीर मारले होते, तुमच्यापेक्षा काय मी वेगळा नव्हतो या ठिकाणी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं टाटा मोटर मी घेतला आणि ते विकून टाकला. त्यावेळेस टाटा मोटर या बिंदूनंतर चालायला सुरुवात झाली होती. खरं म्हणजे टाटा मोटर इथून इथपर्यंत आला आणि या ठिकाणी खाली आला. त्याचा जो रनअप चालू झाला तो ह्या रनअपला सेकंड फेजला चालू झाला आणि थर्ड फेजनी त्यांनी मेन रनअप घेतला होता. थर्ड फेज जेव्हा संपली त्याच्यानंतर टाटा मोटरने बॉटम मारला. तर या फेजला मी टाटा मोटर विकून टाकला. या ठिकाणी बरेच ट्रेडरने विकून टाकला आणि ह्यानंतरच खरं म्हणजे FIची खरी बाईंग चालू झाली होती. हा फेज DI वाल्यांमुळेच आला होता, हा जो बुलिश रन आला होता. याचं गंमत कशी असते की हा बऱ्याच जणांना वाटतच नाही की येईल म्हणून. एवढ्या बेरिश मार्केटमध्ये कोण पैसे लावायला, आणि मार्केट हळूहळू वर जात असतं आणि मग बरेच जणांना वाटतं नाही येईल खाली, आता येईल मग येईल, आणि ते मार्केट खाली येतच नाही, ते वरच जात राहतं. आणि मग ह्या फेजमध्ये जेव्हा माणसं पैसे लावायला तयार होतात तेव्हा मार्केटचा मेन बुलरन हा चालू होतो. आणि जेव्हा मेन बुलरनचा एक लो लावतो मार्केट, त्यावेळेस हे डिक्लेअर झालेलं असतं की मेन बुलरनमध्ये तर आपण नाही येत. मग आता हा थर्ड फेज चालू होतो आणि थर्ड फेज हा जास्त करंट डिस्ट्रीब्युशन असतो. ज्यांनी पण या ठिकाणा ह्या दोन्ही रनअपमध्ये पैसे कमवलेले असतात ते काय करतात, आपली व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूट करतात. त्यावेळी ते मार्केट पडून देत नाही आणि मार्केट या ठिकाणी एकतरची कन्सोलिडेशनमध्ये जातं. मार्केट खाली जात नाही, मार्केट वर पण जात नाही. आणि हे जे कन्सोलिडेशन आहे ते कशा प्रकारे येतं निफ्टीमध्ये पण मी दाखवण्याचा, हे बघा निफ्टीचा हा फल फेज, त्याच्यानंतर इथं कन्सोलिडेशन, आणि हा सेकंड फेजमध्ये सगळ्यात जास्त पैसे बनले. या ठिकाणी त्यांनी थोडासा डिस्ट्रीब्युशन चालू केलं आणि म्हणून इथं मार्केटमध्ये थर्ड फेज ही बुलरन आला, पण हा हायर हाय तोडत नव्हता. आणि या ठिकाणी डिक्लेअर झालं होतं की आता मार्केट वर जाणार नाही, आपण फर्स्ट फेजमध्ये नाही, आपण सेकंड फेजला पण नाही, आपण थर्ड फेजमध्ये आहोत. आणि मार्केट जर याच्यावर बाउन्स दिलाच तर जास्त वर जाणार नाही. म्हणून याच ठिकाणी डिक्लेअर झालं होतं की मार्केटला एक करेक्शन द्यावंच लागेल आणि दिल्यानंतरच मार्केट वर निघेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ते जे करेक्शन दिल्यानंतर त्याचं फर्स्ट टार्गेट कुठं होतं की 22,000 हे येत होतं. आणि म्हणून मी त्यावेळेस सांगितलं होतं की मार्केट इथून वर जाऊ शकत नाही, हे मार्केट 22,000ला जाईल. तर त्याच्या मागचे ह्या काही थिअऱ्या पण असतात. आणि मार्केटचं व्हॅल्युएशन ह्या ठिकाणी खूप हाय झालं होतं. मार्केट आपलं त्याच्या अगोदर 13-14 PEला ट्रेड करायचं, जास्तीत जास्त 21 PEच्या आसपास गेलं तर मार्केट बेरिश व्हायचं. पण या ठिकाणी कमीत कमी मार्केटचा PE 23 ते 25च्या आसपास गेला होता निफ्टीचा. मग एवढे हाय व्हॅल्युएशन व मार्केट टिकाव धरणार नाही. आणि हे लक्षात आलं होतं की हे थर्ड फेज आलेला आहे, मार्केट इथनं डाऊन ट्रेंडला जाईल, आणि म्हणून मार्केट इथून खाली आलं. पण मार्केटने हा बॉटम तोडला नाही. ते 22,000च्या आसपास आलं, तिथनं बाउन्स झालं. मग मार्केट आता परत दुसऱ्या फेजला चालू झालंय का, ते आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्या इंडियन मार्केटची आणि वर्ल्ड मार्केटची परिस्थिती पाहता, तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्ल्ड मार्केट थर्ड फेजमध्ये आहे. सेकंड फेज त्याचा पूर्ण झालेला आहे आणि ते थर्ड फेजच्या आसपास आहे. आणि वर्ल्ड मार्केट जर बेरिश होईल तर आपलं मार्केट बुलिश नाही होऊ शकत. कसं काय होईल?
वर्ल्ड मार्केट जर पडायला लागलं तर आपलं मार्केट बुलिश होऊ शकत नाही आणि आपली सध्याची परिस्थिती खूप खराब आहे. आपल्याकडे आपण आजूबाजूला बघतो जॉब नाही, काही नाही. तर आपल्यामध्ये जे डिमांड तर आहे, पण जो सप्लाय येणार आहे तो इंडियन मार्केटकडनं नाही येत. हा बरेचसं बाहेरच्या मार्केटकडनं सप्लाय येऊ राहिला. इंडियन मार्केट तेवढं तग धरू शकत नाही, कारण ही जी रॅली आत्ता वर्ल्ड मार्केटमध्ये झाली ती AI मुळे झालेली रॅली. आणि इंडियन कोणताही स्टॉक AI नाही. ज्या स्टॉकने बरेचसे, आता स्टॉक मी असं सांगितलं तर बरोबर नाही वाटणार, असे महाराष्ट्रातले असे काही स्टॉक आहेत ज्यांच्या पुढं खाली AI लिहिला होता म्हणून ते स्टॉक काही पट झाले, पण वास्तविकता त्याच्यात AI काही नाही. आपले जे टॉपचे इन्फोसिस, TCS आणि विप्रो हे जे स्टॉक आहेत त्यांनी ह्यावेळेस त्यांनी जे डिक्लेरेशन दिले की आम्ही हे AI मुळे कमवलेत पैसे. वास्तविकता त्यांनी AIचं ट्रेनिंग देऊन आपल्या वर्करांना त्याच्यातनं पैसे जनरेट केलेत. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कंपन्यांच्या लोकांना ट्रेनिंग देऊन पैसे जनरेट केलेत, AI मुळे केलेले नाहीत. आपल्याकडे AI नावाचा ॲटमच नाही आहे. मी तुम्हाला सरळ सांगतो की ज्याच्यातून पैसे जनरेट होईल आणि ते AIचं व्हॅल्युएशन हाय लेवलला गेले, ते खाली पडणारे म्हणून मार्केट खाली येऊ शकतं. म्हणून ही थिअरी नेहमी काम करते. त्याचं कारणच ते असतं. म्हणून कोणत्याही मार्केटचा किंवा कोणत्याही स्टॉकला जेव्हा तुम्ही फर्स्ट फेजमध्ये असाल तेव्हा तुमच्या लक्षात येत नाही. सेकंड फेजमध्ये खरे पैसे बनतात, थर्ड फेजमध्ये करेक्शन येतं. तर आता तुम्ही म्हणाल हे करेक्शन आल्यानंतर या जे फेज आहे याला तुम्ही फर्स्ट फेज म्हणाल का? हे जे करेक्शन आलं आणि ह्या जो फर्स्ट फेज तुम्ही म्हणाल का? आत्ता सांगणं थोडं कठीण आहे, पण परिस्थिती पाहता हे फर्स्ट फेज आहे असं तर वाटत नाही. असं वाटतं की मार्केट एकदा करेक्ट होईल आणि मार्केट वर गेल्यानंतर मार्केट एकदा खाली आलं नाही, तर ज्यांनी इथनं सेल केलेलं आहे त्यांची सेलिंग तर अजून खूप आहे. 2 लाखाच्या आसपास FIची फ्युचर सेल आहेत. तर अशा फेजमध्ये मार्केट वर जात नाही आणि असा कोणताही जवळपास ट्रिगर नाही आहे की ज्याने मार्केट वर जाईल. तसा ट्रिगर यायला पाहिजे. तिच्या ट्रिगरने मार्केट वर चालले. सध्याची परिस्थिती आपल्यासाठी खूपच वाईट आहे. इतके आतल्या काही काही गोष्टी नाही सांगता येत की काय काय होऊ राहिले, पण तुम्हाला ह्या स्ट्रक्चरनुसार कळलं पाहिजे की डाऊ थेअरीच्या स्ट्रक्चरनुसार की मार्केट कोणत्या फेजला आहे, ते काय करू शकतं आणि आपण ते कसं ओळखावं. हा फेज प्रत्येक स्टॉकचा येतो आणि म्हणून आता आपण काही स्टॉक पाहण्याचा प्रयत्न करू की त्या स्टॉकमध्ये असं कधी घडलं, कसं घडलं, त्याच्यामध्ये असं काय काय आहे ते तर आपण याच्यामधले. हे बघा, रिलायन्सच्या स्टॉकने फर्स्ट फेज इथं पार केला. त्याच्यानंतर रिलायन्सचं स्टॉक इथपर्यंत आलं. मग तसा जर पाहिला तर ह्या फेजपासून हा फेज सेकंड फेज होता. आलं का लक्षात? ह्या फेजपासून हा फेज म्हणजे तुम्ही इथनं लक्ष द्या, इथपासून इथपर्यंतचा हा सेकंड फेज होता आणि याच्यामध्ये रिलायन्समध्ये खूप पैसे बनले. आता मार्केट खाली आलं आणि हे वर जरी गेलं असलं तरी हा आता थर्ड फेज आहे आणि थर्ड फेजमध्ये पैसे बनत नाहीत. ते डिस्ट्रीब्युशनच होतं. त्यामुळे मार्केटला एक करेक्शन द्यावं लागतं आणि करेक्शन दिल्यानंतर कमीत कमी मार्केटनी 8 ते 9 महिने मार्केटनी एक साईडवेज जायला पाहिजे. त्याच्यानंतरच पुढचा रनअप येईल, तसा येऊ शकत नाही. याच्यामध्ये अजून दुसरे स्टॉक आपण घेण्याचा प्रयत्न ज्याच्यानंतर तुम्हाला थोडं कळायला सोपं जाईल की बुवा हे फेज कसे बनतात, कशा प्रकारे हे कंट्रीब्युशन होतं. एकदम मार्केट नाही वर जाऊ शकत. ज्यांनी पैसे लावले त्यांनी आपले पैसे कव्हर केलेले आहेत. आता दुसऱ्या वेळेस मार्केटला वर जायला पाहिजे. हे बघा, हा फर्स्ट फेज या ठिकाणी कन्सोलिडेशन केलं, हा सेकंड फेज आणि मार्केट करेक्ट झालेले. आता या ठिकाणावरनं एकदम मार्केट वर नाही जाणार. ते जाऊ शकत नाही. मार्केटला दाखवावं लागेल कंपनीला की आम्ही प्रॉफिट कमवतोय. कारण त्यांचं जे प्रॉफिट आहे ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. गेले 5 वर्षाचं ते प्रॉफिट तुम्ही लक्षात घ्या. ₹370 आसपास हा आलेला स्टॉक आहे.
हा HDFC बँकचा स्टॉक आहे 370 रुपयाचा आणि गेला किती, हा 1000 रुपयाच्या आसपास गेला. मग ते किती पैसे झाले, तर सगळ्यात जो मेन रनअप होता तर हा इथनं चालू झाला, तर याची प्राईस काय होती 600 रुपयावरनं सुद्धा हा एक डबलच्या आसपास झाला. म्हणजे कमीत कमी तिथपर्यंत गेला. त्याच्यानंतर हे करेक्शन आलं आणि तो आत्ता निम्म्या पार्टमध्ये या ठिकाणापेक्षा मार्केट खाली पडेल असं मला वाटत नाही, थोडंफार खाली येईल. परंतु या ठिकाणी त्याला कन्सोलिडेशन करावं लागेल, त्याला दाखवून द्यावं लागेल 4-5 याला क्वार्टरला की माझं पैसे वाढतात, त्याच्यानंतरच याच्यामध्ये मार्केटमध्ये बुलिश रन येईल. नेहमी मार्केट अशा स्ट्रक्चरमध्ये चालतं, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि मगच पैसे बनतात. तर आपण हे डाव थेरीचं जे मी स्ट्रक्चर त्यासाठी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर डाव थेरीमध्ये खालचं स्ट्रक्चर चालू होतं, तर त्याच्यात जास्तीत जास्त 2 वेवमध्येच येतं. ते फर्स्ट हे दाखवताना बरे छोटं दाखवतात, एक वेव आली, त्याच्यानंतर एक परत वर गेली, खाली आली, वर आली, खाली आली, वर आली. याच्यामध्ये नेहमी लक्षात द्यायचं, जोपर्यंत मार्केटचा ट्रेंड त्यावेळेस चेंज होत नाही, जोपर्यंत हे मार्केट एका लेवलपासून दुसऱ्या लेवलचा हाय तोडत नाही आणि खाली येताना त्याचा जो लो लावलाय त्याचा बॉटम जोपर्यंत सस्टेन करत नाही, तोपर्यंत ते हायर हाय आणि लोअर लो ह्या स्ट्रेंथमध्ये ते मार्केट चालतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला दुसरं एक गोष्ट दाखवण्याचं, जास्त व्हिडिओ आपल्याला लांब बनवायचा, छोटा व्हिडिओ बनवलं म्हणजे राहतं. मार्केट तुम्ही कसं पाहिलं पाहिजे, कशा स्ट्रक्चरमध्ये पाहिलं. हे बघा, मार्केट वरून खाली आलं आणि ते एकदम वर जाणार नाही, कधीच जाणार नाही. ते वर जर मार्केट एकदम वर गेलं तर मार्केट टिकणार नाही. ज्यांनी बाईंग केलेली त्यांच्या बाईंगचे जे प्रीमियम ते डिके करणार. म्हणजे ज्यांनी पुट आपलं कॉल सेल केलेत त्यांचे प्रीमियम डिके केल्याशिवाय मार्केट वर जाणार नाही. डिके झाला, कन्सोलिडेशन झालं पूर्ण आणि मग मार्केट वर गेलं. वर गेल्यानंतर जी अशी एकदम धडकन कॅन्डल येते ना, ती कॅन्डलचा टॉप धरला जातो, मार्केटचं बॉटम बनणार. पण जोपर्यंत हा टॉप तुटत नाही तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड हा चेंज होत नाही. आणि तो कसं चेंज होईल हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, मार्केट नेहमी बुलिश का होतं, कसं होतं व्हायला, काय दाखवते ते तुम्हाला दिसलं पाहिजे. ज्या वेळेस ही फर्स्ट कॅन्डल येते, जोपर्यंत तिचा लो तुटत नाही तोपर्यंत बेरिश मार्केट होत नाही. मार्केट याने याच्या 50% वर कन्सोलिडेशन केले ह्या चार्टमध्ये. त्याच्यानंतर मार्केटने अजून हायर हाय मारला. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा त्याने लो नाही तोडला, लक्षात घ्या. परत मार्केट थोडं कन्सोलिडेशन केलं, परत त्याने हाय मारला, परत ह्या कॅन्डलचा लो नाही तोडला. तर नेहमी जी हाय हा याचा हाय तर त्याने मारला नाही, पण त्याने या प्रत्येक जी मोठी कॅन्डल येते तिचा लो तोडला नाही. म्हणजे ह्या मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड आहे, पण तो एवढाही बुलिश नाही का मार्केट वर जाईल. त्याचं कारणच असं होतं की मार्केटने गॅप अप दिलं होता, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मार्केट कधीही या पूर्ण कन्सॉलिडेशन झाल्यावर गॅप अप दिल्यानंतर त्यांनी जो रनअप करायचा होता तो ओव्हरनाईटमध्ये करून टाकला. मग त्याच्यामध्ये दिवसामध्ये तो एकदम ब्रेक नाही देणार, तुम्ही लक्षात घ्या. आणि तिसऱ्या दिवशी मार्केट नंतर याने हा लो तोडण्याचा प्रयत्न केला आणि हा जिथं लो तोडला त्याची दुसरीच कॅन्डल लगेच वर आली. म्हणजे ह्या लोच्या खाली 2 कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे, 2. आणि त्या ज्या कॅन्डल क्लोज होतील त्याचा कोणताही पार्ट ह्या लोला टच नाही झाला पाहिजे, कोणताही पार्ट. म्हणजे ते काय करतो की तो खाली पाडायचा प्रयत्न करतोय पण त्याने धरून ठेवले वरच्या काडीला, असा त्याचा अर्थ होते. त्याने एकदा त्याचा हात सुटला पाहिजे पूर्ण, म्हणजे आता हा ट्रेंड रिव्हर्सल झाला. त्याच्यानंतर त्याने या ठिकाणी जेवढे बायर आहेत त्यांना एक्झिट पाहिजेत, तर त्यांना खाली गेलो एक्झिट कसं काय मिळेल, त्यांना वर गेल्यावरच एक्झिट मिळेल. मग त्याच्यासाठी मार्केट हे बघा, हा बाउन्स मारला, कन्सोलिडेशन केलं, फर्स्ट कॅन्डलचा लो तुटत नाही, मार्केटवर कन्सोलिडेशन करायला लागलं, परत एक बाउन्स मारला, परत याचा लो तुटत नाही, अजून एकदम बाउन्स मारला आणि मग वर बाउन्स मारला. ज्यावेळेस या 2 मोठाल्या कॅन्डल बनल्यानंतर ही जी कॅन्डल बनली तर समजायचं मार्केट आता खालच्या साईडला आहे.
जोपर्यंत मार्केट खाली येणार नाही हे कधीपर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तर जोपर्यंत ह्या मार्केटची जी सगळ्यात मोठी कॅन्डल आहे तिचा लो तुटत नाही. आणि या ठिकाणी लो तोडण्याचा प्रयत्न झाला, 2 वेळा याने अडॉप्ट केलं, खाली आलं वर गेलं, खाली आलं वर गेलं. इथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा लो मारलाय वरच्या बेरिश कॅन्डलचा, त्याच्यानंतर ही बेरिश कॅन्डल आली, हिच्या हायवर मार्केट जात नाही. म्हणजे इथं सेलर ॲक्टिव्ह झालेला आहे, सेलर दुसऱ्यांदा ॲक्टिव्ह झालाय, सेलर तिसऱ्यांदा ॲक्टिव्ह झालाय आणि त्या सेलरने बरीचशी प्राईस आता डिके केलेली आणि त्यानंतर मग म्हणून दुसऱ्या दिवशी मार्केट डाऊन ट्रेंडला आलं. कारण हे फुल झालं की इथनं मार्केट डाऊन ट्रेंडला आहे. तोपर्यंत जोपर्यंत मार्केट सुरुवातीला कसं होतं, मार्केट चालतं, थोडं खाली येतं, चालतं, खाली येतं, वर जातं. मार्केट जोपर्यंत खालचा लो तोडत नाही तोपर्यंत मार्केट डाऊन ट्रेंडला येणार नाही. आणि खालचा लो तोडताना ते जास्त वेळ साईडवेज राहील. जेव्हा ते लो तोडल तेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला चालू होईल आणि मग मार्केटला डाऊन ट्रेंड चालू होईल. तर हे पण डाऊ थिअरीमध्येच येतं, पण हे छोट्या पार्टमध्ये येतं आणि त्याच्या मागची तुम्ही सायकोलॉजी पाहिली पाहिजे की मार्केट बुलिश का होईल आणि ते बेरीज झालं तर का होईल. तर त्याच्यातला मेन पार्ट ज्यावेळेस निघून जाईल तर त्यावेळेस बायर म्हणजे बिग प्लेयर कुठे, ह्या ठिकाणी बिग प्लेयर आहे, तो इकडं वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं बिग प्लेयर ॲक्टिव्ह झालाय, तो खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ह्या दोघांच्या रनअपमध्ये बराच टाईम वाया जातो आणि हा बराच टाईम ह्या दोन्ही साईडच्या प्लेयरसाठी फायद्याचा असतो. मार्केट वर गेलं का हा खाली ढकलतो, खाली आलं का हा वर ढकलतो आणि या ठिकाणी तो टाईमपास करतो. आणि ज्या वेळेस दोन्ही साईडला बिग प्लेयर अवेलेबल आहेत, आपल्याला दिसतात नाही, इथं एक बिग प्लेयर आहे म्हणून तर कॅन्डल खाली आली आणि इथं बिग प्लेयर आहे, त्याने कन्सॉलिडेशन केल्यानंतर ब्रेकआउट दिलाय आणि अशा वेळेस मार्केट साईडवेज जातं आणि ते प्रीमियम खातं. त्यावेळेस जोपर्यंत याचा लो किंवा याचा हाय तुटत नाही तोपर्यंत मार्केट कोणत्याही साईडला जाणार नाही. आता मार्केट स्टॅडल आणि स्ट्रँगल ह्याच व्यक्तींना पैसे देणारे मार्केट कधीही 1 ते 2 दिवस ट्रेंडिंग असतं. 1 वीकमध्ये 2 दिवसानंतर ते साईडवेज होतं. मग त्याच्यानंतर त्याचे लो पडतात की कोणत्या साईडला मार्केट जाणार आहे आणि तशा पद्धतीने मार्केट ट्रेंड करायला सुरुवात करतं. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. मार्केटचा ट्रेंड हा खाली आला, वर गेला, इथं कन्सॉलिडेशन केलं, त्याच्यानंतर वर गेला. तर आता या ठिकाणी काय झालं की इथं बिग प्लेयर चालू आहे, इथं बिग प्लेयर आला. मग ह्या बिग प्लेयर याचा हा लो तुटणार नाही. याने इथं सेल केला, याने इथं सेल केला, याने इथं पुट सेल केला, याने इथं कॉल सेल केला आणि आता दोघंही एकाच प्लेयर ठिकाणी आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की ही कॅन्डल जेव्हा तुटत येते, इथं बिग कॅन्डल बनल्यानंतर वर मार्केट एकदा गेलं, खाली आलं. ते प्रयत्न करून राहिले की काही करून माझं प्रीमियम जे इथून त्याने प्रीमियम या समजा इथलं प्रीमियम कॉलवाल्याने समजा पुटवाल्याने शॉर्ट केलं असेल तर ह्या प्रीमियमची प्राईस 20-25 रुपये राहिली असेल आणि ज्यांनी इथलं पुट प्रीमियम शॉर्ट केले म्हणजे ज्यांनी खालचं कॉल शॉर्ट केले आता वरनं खाली यायचे म्हणल्यावर ते पण प्रीमियम डिके झालं. म्हणजे पुटवाल्याचा पण प्रीमियम डिके झालं आणि कॉलवाल्याचा पण प्रीमियम डिके झालं. हे दोन्ही प्लेयर प्रयत्न करतात की मार्केट वरनं गेलं नाही पाहिजे, खाली नाही आलं पाहिजे आणि आपण विनाकारण इथं कॉल बाय करतो, पुट बाय करतो. ते कसे काय पैसे बनतील. जेव्हा दोन्ही प्लेयरने ठरवलंय की मार्केट आपल्या दोघांच्या मध्ये ठेवायची. म्हणून कधीही मार्केट कन्सॉलिडेशन झाल्यानंतर 1 दिवस पूर्ण कन्सॉलिडेशन आणि 2 दिवस कन्सॉलिडेशन झाल्यानंतर जर कोणताही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आला तर तो कमीत कमी 300-400 पॉईंट घेऊन जातो आणि त्यावेळेस बायरचे खरे पैसे बनतात. आता एकदा मूवमेंट आली तर प्रीमियम काय होतात, स्पाइक होतात, स्टॉप लॉस हिट होतात. प्रीमियम स्पाइक झाल्यानंतर हायर प्रीमियमला सेलिंग होते आणि जेव्हा हायर प्रीमियमला सेलिंग होते त्यावेळी ते सेल करणारे माणसं आहेत ते प्रीमियम खाण्याचा प्रयत्न करतात. ते मोमेंटम का देतील, म्हणून मोमेंटम होत नाही आणि त्याच्या मागची ती कारणं असतात ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ता सध्या आपण या थिअरीच्या स्ट्रक्चरवर पाहतो त्यामुळे त्याच्यावरच आपण लक्ष कॉन्सन्ट्रेशन करू. तर हे लक्षात घ्या, थिअरी जी बनते त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर काम करतात. नंबर 1 मनी फ्लो जे फंडामेंटल असतं. मनी फ्लोचं कसं असतं, पहिल्यांदा काय येतं, व्हॅल्यूम येतं. मी तुम्हाला व्हॅल्यूम शिकवले.
त्याच्यानंतर कॅन्डल बनायला सुरुवात होती आणि मग कॅन्डल पॅटर्न यायला सुरुवात होतात. लक्षात आलं का? आणि मग बिग रॅली मोमेंटमला सुरू होते. बिग रॅली मोमेंटम झाल्यानंतर ते चार्ट पॅटर्नमध्ये कन्वर्ट होतात. हायर हाय, हायर लो, आणि त्या पॅटर्नमध्ये डाऊ थिअरी येते की जोपर्यंत लोअर लो तुटत नाही तोवर मार्केट खाली येत नाही. गंमत का होते की पहिला हाय तुटतो, त्याच्यानंतर मार्केट थोडं खाली येतं. आता त्याच्यामध्ये मला ड्रॉ करून दाखव. समजा मार्केट चाललं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, खाली आलं, वर गेलं. ओके. आता काय होतं, एक वेळ असा येतो की इथं प्रॉफिट बुकिंग चालू होते आणि सेलर ऍक्टिव्ह होतात. सेलर लगेच नाही ऍक्टिव्ह होते. सेलर दिमाग बघा असतात, त्याच्या केव्हा लक्षात येतं की हात दमायला लागलेला आहे. आणि जेव्हा हे खाली असं ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते ना, तर त्याच्यानंतर हा वर हाय मारत नाही, याचा हाय तो मारत नाही. त्यावेळेस सेलर ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होतात. मग सेलर ऍक्टिव्ह व्हायला म्हणजे आतापर्यंत बाहेरच होते, हे प्रॉफिट बुकिंगमुळे वेव आले, मग सेलर ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली, तर आता डबल इम्पॅक्ट होतो. कारण जे प्रॉफिट ज्यांचं आहे ते तर सोडायला सुरुवात होतील, कारण वर जात नाही मार्केट, ते का घेऊन जातील. आणि सेलर त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते आणि मग अशा वेळेस मार्केट पडत नाही एकदम. मग त्यावेळेस ते मार्केट साईडवेज जातं आणि प्रीमियम डिके करतं. त्याच्यानंतर जेव्हा हा लो तुटतो, या ठिकाणचा लो तुटतो, तेव्हा मार्केट खाली जायला सुरुवात होतं. त्यावेळेस मार्केटचा हा एक टॉप बनतो आणि हा एक बॉटम बनतो आणि ह्या टॉप आणि बॉटममध्ये मार्केट अडकतं. लक्षात घ्या. आणि जोपर्यंत इथं प्रीमियम खाली जात नाही तोपर्यंत मार्केट खाली जात नाही. आणि जर मार्केटला वर जायचं असेल तर मार्केट एकदा तरी इथं लो तोडल, मग याच्यानंतर वर येईल. मग याचा अर्थ मार्केटमध्ये अजून स्ट्रेंथ आहे. आता पुढच्या एक्सपायरीसाठी मार्केट रेडी आहे आणि मग मार्केट इथून वर जाईल. वर गेल्यानंतर मार्केट वरून इथं खाली आलं पाहिजे, त्यांनी वरून इथे खाली सस्टेन केलं पाहिजे, मग हाय दिला पाहिजे. म्हणून बरीचशी लोक या हाय तोडायची वाट पाहतात. काही माणसं हा खाली जर यायचा असेल इथून खाली, तर हा लो जर वर जाऊन परत इथं तुटत असेल तर इथं आल्यानंतर असं वर गेलं पाहिजे आणि मग हा लो तुटला पाहिजे, तेव्हा खालचा लो चालू होईल. म्हणजे एक काहीतरी पॅटर्न असतो, त्या पॅटर्नला फॉलो केलं पाहिजे. नाही फॉलो केलं तर काय होतं ते पण मी तुम्हाला सांगेल. आता लगेच सांगण्यात एकदम तुम्हाला कळणार नाही. आपण हळूहळूच जाऊ आणि कसं व्हिडिओ पण लय मोठं होत राहतो म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. आता हा आपण जे थिअरी पाहतो त्याच्या मागचं स्ट्रक्चर काय तेच पाहण्याचा प्रयत्न करू. ओके ओके. याच्यानंतर काय होतं हे बघा, लक्षात घ्या. हे थिअरी बनल्यानंतर सेकंडला येते मनी एंट्री. मग मनी काय होतं, आउट होतं, बुकिंग प्रॉफिट बुकिंग येते. मनी बाहेर निघायला लागलं, प्रॉफिट बुकिंग होते. त्याच्यानंतर स्टॉप ट्रॅपिंग चालू होतं. मेन ट्रॅपिंग कधी चालू होतं, ज्या वेळेस मार्केटने आपलं प्रीमियम खाल्लेलं आहे, आता मार्केटला मुवमेंट द्यायची, मग मार्केट दोन्ही साईडची मुवमेंटम देणार, वाईल्ड मुवमेंट देणार. वर जाणार, खाली जाणार, वर ट्रॅप करणार, खाली ट्रॅप करणार. त्यांचं ट्रॅप का करतात की त्यांना सांगायचं नसते मी कुठं जाणार आहे. आणि त्यांचं जे हायर प्रीमियम घडून आणायचं असतं की मार्केटमध्ये प्रीमियम वाढवायचं असतं. प्रीमियम वाढवल्याशिवाय ते सेल कसे काय करतील. छोट्या प्रीमियमला ते सेलच नाही करणार. ते सेल नेहमी हायर प्रीमियमला करतात. जेव्हा प्रीमियम वाढतं त्यावेळेस बाहेरचा खराब फायदा होतो कोणत्या तरी एका साईडला गेल्यानंतर. मग मॅन्युप्युलेशन होणार, मग लिक्विडिटी हंटिंग होणार आणि मग तिथून पुढं मार्केट चालू होणार. त्याच्यानंतर प्रोफाईल थिअरी लक्षात घ्या. ही पण मार्केटची एक थिअरी. प्रोफाईल थिअरी कसं बनतं, स्ट्रक्चर व्हॅल्यूम किंवा मार्केट डाटा बेसवर चालतं. मार्केटचा डाटा बनतो, मार्केट अगोदर डाटा नेहमी बनतो. मार्केटचा स्ट्रक्चरच डाट्यावर आहे. डाटा बनल्याशिवाय मार्केट मुवमेंट करणार नाही. अचानक कोणाला आलं मनात म्हणून मार्केट मुवमेंट करणार नाही. मार्केटमध्ये एक डाटा बनावं लागतं, कॉल, पुट, फ्युचर आणि प्राईसचा. ह्या तिघांचा, कॉल आणि पुटचा, फ्युचर आणि प्राईस, इक्विटीमधल्या प्राईसचे, ह्या तिघांचा डाटा आपल्याला बनायला पाहिजे. त्यावेळेस आपल्या लक्षात येतो की कॉल कोणत्या साईडला आहे, पुट कोणत्या साईडला आहे, फ्युचर काय म्हणतं, फ्युचरला सपोर्ट करतं का नाही मनी फ्लो, तरच मार्केट चालतं, नाही तर चालत नाही. आणि त्याच्यानंतर मार्केट खाली यायला सुरुवात होतं आणि मग मार्केटचं स्ट्रक्चर हे मी
मग स्ट्रक्चर खाली यायला सुरुवात होते आणि या स्ट्रक्चरनंतर परत फेल मासे ॲक्युमुलेशन करायला सुरुवात करतात. मग नंतर शार्क येतात. शार्क कधी येतात? जेव्हा व्हेलची पोझिशन बनलेली असते, व्हेल निघून जातो. व्हेल कधी पण जेव्हा निघतो ना, तर ती मुवमेंट खूप वेगात असते. कमीत कमी व्हेल 70% एकदा प्रीमियम कॅप्चर करून घेतो आणि मग राहिलेलं जे प्रीमियम आहे 30-40% ते प्रीमियम हे शार्क खाण्याचा प्रयत्न करतात मार्केट व्होलटाईल करून आणि मग त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लेयर आपल्यासारखे जे हुशार प्लेयर आहेत ते करण्याचा प्रयत्न आणि स्मॉल प्लेयर आपल्यासारखे प्लेयर तिथं कट होतात. त्यांना वाटतं मार्केट आता वर जाईल, मग खाली येईल, वर जाईल, खाली येईल. ऑलरेडी ते प्रीमियम खाण्याचं काम असतं सगळं. त्यावेळेस मार्केट खाली वर जात नाही. हे मी सगळं स्ट्रक्चर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. आत्ता मी तुम्हाला फक्त हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मार्केटमध्ये जे डाव थिअरी आहे त्याचे तुम्ही अजून व्हिडिओ पहा. डाव थिअरी फर्स्ट कधीही लवकर लक्षात येत नाही. फर्स्ट वेव्ह बनवून द्यायची असते, एवढं घाई पण करायचे नसते. पण डाव थेरी फर्स्ट वेव्ह पण पकडता येऊ शकते, असं नाही की पकडता येऊ शकत. कारण फर्स्ट वेव्हमध्ये सगळ्यात कमी प्रीमियममध्ये तुम्हाला कोणताही स्टॉक मिळतो. सेकंड प्रीमियममध्ये एक ऑलरेडी सगळे प्लेयर एंट्री करतात. याच्यामध्ये सगळे प्लेयर एंट्री केल्यामुळं तो सेकंड फेज खूप मोठा जातो आणि थर्ड जी वेव्ह असते ती वर जाते पण त्याच्यात पैसे बनत नाही. सगळ्यात जास्त लॉस थर्ड वेव्हला मिळतो. त्यावेळेस मार्केटमध्ये पूर्ण असं वाटतं की मार्केट आता कुठंच्या कुठं जाणार आहे. थर्ड वेव्हच तसा असतो, एकदम सगळ्यांना स्वप्न दाखवणारा की मार्केट आता इंडियात टॉप तिसरी कंट्री आणि टॉप 4 फर्स्ट होतं की काय, असं म्हणजे सगळीकडे असं चाललेलं असतं की इंडिया खूप श्रीमंत होणार आहे, खूप श्रीमंत होणार आहे. असं जेव्हा सगळीकडे स्ट्रक्चर चालू होतं, सगळी लोक स्टॉक मार्केटमध्ये यायला चालू होतात, ते थर्ड वेव्हमध्ये होतं आणि त्यावेळेस कधीही पैसा लावायचा नाही. घरी बसून घ्या, पैसे झाले, विषय संपला, सगळं वाटून झाले, सगळं संपलेले आणि ज्यांना कळाले की आता इथं खूप पैसे बनतात ती लोक यायला सुरुवात झालेली असते. आता त्यांच्या हातात हे स्टॉक द्यायला चालू केलेले असतात मोठ्या प्लेयरने की तुम्ही घ्या. आणि मग थर्ड वेव्ह जेव्हा संपायला सुरुवात होते मार्केटमध्ये आपण पैसे लावूनही पैसे बनत नाही. 2024 ते 2026 हा थर्ड वेव्ह आहे, 2 वर्ष चालला. त्याच्यानंतर 2026ला करेक्शन आले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, कमीत कमी 1.5-1 वर्ष थर्ड वेव्ह चालला. एवढ्या दिवस मार्केटमध्ये करेक्शन आलं नाही. दर करेक्शनला मार्केट वर गेलं, दर करेक्शनला मार्केट वर केलं आणि त्यांनी माल दुसऱ्यांना देऊन टाकला. FI वाल्यांनी खूप माल विकला, DI वाल्यांनी आपण पैसे लावू माल खरेदी केलाय आणि तोच माल आता आपण सांभाळू राहिले. इथं येणाऱ्या काळामध्ये तोच माल सांभाळून तोच विकणार आहे आपण. म्हणून आता आपला माल जर वरच्या लेवलला खरेदी झाला असेल तर टेन्शन घेऊ नका, थांबा. मार्केट अजून एकदा करेक्ट होईल. मार्केट एकदम वर जाणार नाही कारण अजून समोरच्या काळात मला असं काही दिसत नाही की मार्केट थर्ड वेव्ह, कारण मार्केटला सस्टेन करावं लागेल. मार्केट खाली गंमत कशी, मार्केट एकदम खाली आलं तर पडल. तुम्ही लक्षात घ्या, मार्केट खाली आलं ना, इथनं एकदम खाली आलं तर मार्केट पडल. म्हणून मार्केटला हे सस्टेन करण्याचा प्रयत्न चाललाय. निफ्टी 50चं तुम्हाला दाखवतो, हे मार्केटला सस्टेन करण्याचा प्रयत्न चाललाय. कारण मार्केट या लेवलला आलं तर ते मार्केट डायरेक्ट इकडे 18,000ला येणार आहे, मग तर थांबणारच नाही 18,000. एकदा त्यांनी 22,000 तोडला तर नंतर डायरेक्ट मार्केट 20,000 आणि 20 नंतर 18,000चा बॉटम मारेल. त्यामुळे हे 22,000च्या वर किती सस्टेन राहील याचा प्रयत्न चालू आहे आणि या ठिकाणी सस्टेन राहिल्याने मार्केटचं जे येणारं क्वार्टरमध्ये त्याचं जे प्रीमियम वाढल त्याच्यानंतर ते वर रनअप देण्याचा प्रयत्न करेल. जाऊ दे, जास्त व्हिडिओ लांब होतो, तुम्ही बोर झाला असाल कदाचित. हा व्हिडिओ थोडा क्रिटिकल आहे, हा समजायला क्रिटिकल आहे, म्हणून तुम्हाला डाव थेरी मी एकदा सांगण्याचा प्रयत्न केला की याच्यावरनं तुम्ही लावू शकता की ह्या स्टॉक नेमकी कोणत्या स्ट्रक्चरमध्ये, फर्स्ट वेव्हमध्ये, सेकंड वेव्हमध्ये की थर्ड वेव्हमध्ये. फर्स्ट वेव्ह नेहमी कधीही कळत नाही, फर्स्ट वेव्ह येते तेव्हा कळत नाही. सेकंड वेव्हमध्ये जेव्हा कन्स्ट्रीब्युशन करतं इथं मार्केटात निघतं तेव्हा सेकंड वेव्हमध्ये सगळे पार्टिसिपेट करतात, मोठाले माणसं, छोटाले, सगळे ट्रेड, आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त पैसा बनतो. थर्ड वेव्ह एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन असते आणि थर्ड वेव्ह संपते त्याच्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंडला चालू येतं. मार्केटने हा खाली आल्यानंतर एक बाउन्स मारलेला आहे, हा आल्यानंतर एक बाउन्स मारला, याच्या खाली मार्केटने एक डाऊन ट्रेंड दिला पाहिजे. कारण ही फर्स्ट करेक्शन आहे, त्याच्यानंतर वर मार्केट गेले, सेकंड करेक्शन येणं बाकी.
आणि सेकंड करेक्शन आल्यानंतर मार्केट वर जाईल. जसं वर जायला करेक्शन येतं तसं सेकंड करेक्शन पण खाली आलं पाहिजे. त्याच्यानंतरच मार्केट सस्टेन होईल आणि मार्केट इथनं एकदम वर जाणार नाही, इथं सस्टेन होईल. म्हणून म्हणतो की तुम्हाला डाव थेरी माहीत पाहिजे, तर तुम्ही डाव थेरीचे अजून व्हिडिओ बघा. त्याच्यातून डाव थेरी तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल. मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या त्या गोष्टी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणत्या गोष्टी आपण नेहमी पाहिल्या पाहिजेत, कोणती माणसांना आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे, चार्ट पॅटर्न कसा बनवला पाहिजे, कसा बनतो, त्याच्या मागचे स्ट्रक्चर कसे तुम्ही पाहाल, तर मी त्याच्यासाठी एक पुढचा व्हिडिओ बनवतो. ओके, तोपर्यंत थँक्यू, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ जास्त झाला, तुम्ही पाहिला असेल शेवटपर्यंत, धन्यवाद तुमचा. तुम्ही शिकण्याच्या प्रयत्नात आहे, म्हणजे तुम्हाला आवड आहे असं मी समजेल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.